मंडळी नमस्कार. मंडळी, हे गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील मांडेगाव. या गावावरून आषाढी एकादशी निमित्त शेकडो दिंड्या पंढरपुराकडे जातात. पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व वारकरी दिंडींचे स्वागत या गावातील लोक उत्साहानं करतात. गावातील सर्व नागरिक प्रत्येकाच्या घरून 5 भाकरी आणि भाजी एकत्र करून वारकऱ्यांना जेवू घालतात. आज रुपलाल महाराजांची दिंडी या गावातून पंढरपूर. आज माझ्यासोबत आहेत तानाजी मिरगणे. त्यांचं गाव मांडेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. या सोलापूर जिल्ह्यातील या गावाची एक वैशिष्ट्य आहे की या गावावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांचं वेगळ्या पद्धतीने हे स्वागत करतात. आलेल्या वारकऱ्यांना जेवू घातल्याशिवाय हे जाऊ देत नाहीत, अशी या गावाची परंपरा आहे. या गावाचं वैशिष्ट्य सांगताना माझ्यासोबत तानाजी भाऊ आहेत. आपल्याला काय सांगता येईल या बाबतीत? रामकृष्ण हरी. मांडेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. हे गाव अनेक दिवस परंपरेपासून हरिभक्तपरायण वैकुंठवासी सद्गुरू तात्यासाहेब बाबा वास्कर महाराज यांच्या फळावरील हे गाव असून या गावामधली पहिल्या पूर्वापार परंपरेपासून गावामधून दिंडी आल्यानंतर गावामधील प्रत्येक घरामधून भाकरी आणि भाजी जमा केली जाते. तीच सगळी भाकरी आणि भाजी एकत्र करून सर्व वारकरी दिंडीमधले येणारे जे आहेत त्यांचं आदरातिथ्य करून सर्वांना व्यवस्थित अशा पद्धतीनं भोजन करता येईल आणि त्यांचाही पायी वारीमधला असणारा जो आनंद आहे तो द्विगुणित होईल यासाठी. कारण हे आलेले सर्व वारकरी विदर्भामधून, मराठवाड्यामधून अनेक दिवसापासून चालत आलेले आणि भगवंताची बार्शी म्हणून प्रसिद्ध असलेला हा बार्शी तालुका या भगवंताच्या दर्शनाच्या, पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं हे निघाले आणि त्याच वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य खरोखरच या मांडेगावला मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये सर्व तरुण मंडळी सहभागी होतात. संध्याकाळच्या वेळेला जेवणासाठी एकत्र येतात आणि सर्वांमधून म्हणजे कोणाही एका व्यक्तीचं जेवण नसून हे सर्व गावांचं जेवण एकत्रित केलेलं अशा पद्धतीनं आणि सर्व वारकरीसुद्धा हा जमा केलेल्या सर्व भाकरी, शिदा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय आनंदपूर्वक आस्वाद घेतात. त्याच्यामध्येच आम्हाला एक माऊलीची सेवा केल्याचं, बाबांची सेवा केल्याचं, अनेक दिवसापासून आलेले रुपलाल बाबांची दिंडी आणि अनेक या असणाऱ्या दिंड्या त्यांचं स्वागत, त्याचबरोबर सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य या मांडेगावाला प्राप्त झालेलं आहे. यासाठी आमच्या गावातील असणारे पाठीमागचे असणारे परंपरा राखणारे पायगण महाराज असतील किंवा मिरगणे महाराज असतील अशा अनेक लोकांनी ती परंपरा ठेवलेली आहे आणि सद्गुरूच्या कृपेनं हरिभक्तपरायण गुरुवर्य गोपाळाण्णा वास्कर महाराज यांच्या फळावर हे असणारं कार्यरत हे गाव आणि त्यांच्याच आज्ञेनं हा सर्व दिंडी येणाऱ्या सर्व दिंड्यांचं स्वागत करून वगैरे या ठिकाणी सर्वांना जेवण वगैरे. निश्चितच मराठवाड्यातील ही जे गाव आहे या गावाची ही वेगळी परंपरा या गावाचे गावकरी कायम ठेवून आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत आणि त्यांचं मिष्ठान्नाचं जेवण ते देतात. आज रुपलाल महाराजांची दिंडी अंजनगाव म्हणजे अमरावती जिल्ह्यातून आली, ते सुद्धा या मार्गे पंढरपूरला जात आहे. त्यांच्या वारकऱ्यांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, बार्शी. धन्यवाद. राम.